मुलांना हे बघा, हे 35 नंबरचं गणित सोडवू आपण. चला 35 सांगा बघू काय ते. x स्क्वेअर मायनस 17x प्लस 16 गुणाकार केल्यावर किती पाहिजे 60. गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन 60 पाहिजे. ॲडिशन किती पाहिजे -17. सांगा बेरीज किती पाहिजे -17. थोडी काय येणार आहे ते -12 मिळेल -5 -12 -5 चालते नाही. -12 इंटू -5 -12 इंटू -5 परत मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. 12 इंटू 5 60 येणार आहे. -12 -5 -12 -5 दोन्ही जर गुण असतील तर दोघांचं काय करायचं बेरीज करायचं. दोघांचं बेरीज केला 12 आणि 5 17. दोन्ही ऋण आहेत म्हणून ऋणचिन्ह द्यायचा. ऋणचिन्ह दिलं सांगा खाली काय देणार x स्क्वेअर. बोला x स्क्वेअर मायनस त्याला x लावायचा 12x मायनस 5x प्लस 60 चालतंय का. त्याच्यातनं काय कॉमन काढलं x चा. इन ब्रॅकेट ह्या x स्क्वेअर मध्ये x इंटू x 2 येते. इथं पण एक x आहे. याच्यातनं दोघांमधनं x कॉमन निघते म्हणजे x कॉमन काढला. याच्या x स्क्वेअर मधनं एक x बाहेर कॉमन काढला तर उरतंय काय x. मायनस ला मायनस हा x बाहेर आलेला आहे. उरला कोण आहे 12 मायनस तर काय कॉमन आहे 5 च्या पाड्यात 5 मध्ये 5 च्या टेबल मध्ये 5 च्या पाड्यामध्ये दोघं येते. याला पण 5 न भाग जाते याला पण 5 न भाग जाते म्हणून आपण -5 कॉमन काढायचा. इन ब्रॅकेट इथे काय उरला x चालतंय का. हा x उरला. ज्यावेळेस आपण मायनस कॉमन काढतो त्यावेळेस पुन्हा चिन्ह काय करायचं बदलायचं. मायनस असला प्लस लिहायचं प्लस असला मायनस लिहायचं. तर प्लस साइन म्हणून आपण काय लिहायचं मायनस लिहायचं. 5 ने त्याला भागायचं 5 ने त्याला डिवाइड करायचं. मग 5 1 जा 5 याच्यात 5 गेले 1 उरलं 1 उरला 10 झालं की ना. 5 2 जा 10 5 2 जा 10 आला म्हणजे फर्स्ट इन ब्रॅकेट x - 12 आहे. सेकंड इन ब्रॅकेट x - 12 आला. दोन्ही सारखेच येते मुलांना म्हणून याला कॉमन काढायचं x - 12 कॉमन काढायचं. फर्स्ट इन ब्रॅकेट x - 12 सेकंड इन ब्रॅकेट x - 5. कळाले का तुम्हाला हे कळाले. पुढे गणित घेऊ का. चला बघा माझ्याकडे लक्ष द्या मुलांना. चला बघू त्याच्यानंतर 36 नंबर गणित सोडवूया आपण. काय लिहायचं 36 x स्क्वेअर आन्सर x स्क्वेअर मायनस 12x प्लस 20. सांगा मला गुणाकार केला मल्टिप्लिकेशन केल्यावर किती पाहिजे 20. सांगा की गुणाकार केल्यावर मल्टिप्लिकेशन केल्यावर 20. ॲडिशन केल्यावर किती पाहिजे घ्यायचं -12. थोडी सांगता मला फॅक्टर सांगता मला बरोबर आहे तुमचं. -2 इंटू -10 -2 -10 किंवा -10 इंटू -2 असं पण येतंय. तसं पण ते तुम्ही घेतल्यावर येतंय. का लिहायचं सांगायचं x स्क्वेअर लिहू द्या का नाही -2x मायनस 10x x लावायचं त्याला x लावला प्लस 20. या दोघांमधनं काय कॉमन निघतंय x कॉमन निघतंय. x कॉमन काढला त्याच्यामधनं x ला x उरला x स्क्वेअर मधनं एक x बाहेर आला तर उरते कोण फक्त x मायनस हा x बाहेर आलेला आहे. 2 उरले मुलांना. त्या दोघांमधनं 10 च्या पाड्यात येते 10 च्या टेबलमध्ये दोघं येते म्हणून -10 कॉमन काढतो. इन ब्रॅकेट इथे x उरला. ज्यावेळेस मायनस कॉमन करतो त्यावेळेस पुन्हा चिन्ह काय करायचं बदलायचं. त्याला प्लस असलेलं काय होणार आहे -10 2 जा 20 10 दोन्ही 20 म्हणून इथं 2 येणार 10 दोन्ही 20 10 2 जा 20 2 येणार. फर्स्ट इन ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेट सारखे देते. फर्स्ट इन ब्रॅकेट करायचे x - 2 सेकंड इन ब्रॅकेट x - 10 हे हिसाब केलं